जरा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्हाला थोडं नीट लक्ष दिलं तर जाणवेल की तो श्वास तुमच्या घशालगत जातो. आणि जर तुम्ही तीच मान अशी खाली घेतली आणि जालंधर बंध लावण्याचा प्रयत्न केला, खोबणीमध्ये हनुवटी घ्यायची आणि आता तुम्ही फक्त श्वास घेऊन बघा. दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडा. तुम्हाला जाणवेल की श्वासाचा स्पर्श घशाला न होता बरोबर नासिका मार्ग आहे तिथून आपल्या फुफ्फुसांपर्यंत जातो. आणि याचसाठी आपण मान खाली घेऊन जालंधर बंध लावायचा. नाही जमलं किंवा मानेला त्रास होत असेल, मान स्टिफ असेल, तर फक्त मान खाली घ्या. पूर्ण अशी दाबू नका, दाबण्याची आवश्यकता नाही, जशी जमेल तशी. तिन्ही बोटे आपण नाकपुड्यांवरती ठेवलेली आहेत. आता आपण अर्ध्या नाकपुड्यात थोड्या थोड्या बंद करूयात. आता श्वास पहिले सोडूया. श्वास सोडून फुफ्फुस पूर्ण रिकामी करून आता श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा. नाकपुड्या अर्ध्याच बंद ठेवायच्या, श्वास घेताना सुद्धा आणि श्वास सोडताना सुद्धा. श्वास हा इनऑडिबल असायला पाहिजे, जोरात आवाज येईल असा नाही. हा झाला इगोइस्टिक ब्रेथ. आणि श्वास कसा पाहिजे की आवाज न येता फक्त त्याच्या संवेदना जाणवल्या पाहिजे. प्राणायाम हा संवेदनातून सुरू होतो आणि संवेदनांमुळे त्याच्यातून नाद निर्माण होतो आणि त्या नादाचं आपल्याकडून स्मरण घडतं. आणि यासाठी श्वास आणि उच्छ्वास करताना त्याची लांबी हळूहळू हळूहळू वाढवायची. तसंच श्वास घेताना तुमचं मन विचलित झालं तर फुफ्फुसही अर्धीच भरली जातात. म्हणजे शरीर मनाशी कसं कनेक्ट हे तुम्ही पाहू शकता. शरीर मनाला सांगतं की आपलं मन विचलित झालेलं आहे, तर फुफ्फुस पूर्ण भरली जातील असा प्रयत्न करा. तसंच फुफ्फुसांना वेगवेगळ्या दिशा आहेत. बऱ्याचदा आपण फक्त छाती वरती उचलतो म्हणजे फुफ्फुस पुढून ताणतो आणि परत ती आकुंचित करतो आणि त्यामुळे पाठ सुद्धा अशी होत राहते. फुफ्फुसांना पुढची दिशा सुद्धा आहे, साइड चेस्ट, साइड लंग्स सुद्धा आहेत आणि मागे सुद्धा फुफ्फुस आहेत. त्यामुळे फुफ्फुस एखादा बलून कसा फुगला जातो, तो पुढून नाही फुगला जात, तो चारही बाजूने फुगला जातो. अगदी तसंच फुफ्फुस सुद्धा विस्तारली पाहिजे. नाडी शोधन प्राणायामामुळे शरीराची शुद्धी होते. नाड्या प्रत्येक ठिकाणी शरीरात पसरलेल्या असतात आणि या नाड्यांमधून प्राण हा सूक्ष्मपणे वाहत असतो आणि प्राण ज्या ज्या शरीरातल्या ठिकाणी पोहोचतो संपूर्ण शरीरभर, तर शरीराला चैतन्य मिळवून देतो. यात तुम्ही समवृत्ती आणि विषमवृत्ती देखील करू शकता. समवृत्ती प्राणायामात आपण दीर्घ श्वास घेतला आणि श्वास सोडला, दोन्हीची संख्या एकच ठेवणं म्हणजे समवृत्ती. विषम संख्या म्हणजे श्वास घेताना तुम्ही जर 7 ते 8 सेकंदात श्वास घेतला तर सोडताना तुम्ही 9 ते 10 सेकंद वेळ घेऊ शकता. विषम म्हणजे वेगळी संख्या, श्वास घ्यायला 10 सेकंद, श्वास सोडायला 8 सेकंद, श्वास सोडायला 8 सेकंद आणि श्वास घ्यायला 10 सेकंद, असं तुम्ही उलट देखील करू शकता. विषम संख्या. तर अशा विविध प्रकारे तुम्ही प्राणायामाचा आनंद घेत राहू शकता आणि अशा प्रकारे शरीराची नाडी शुद्धी होत असते. नाड्या म्हणजे शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी पसरलेल्या या सूक्ष्म वाहिका आहेत, ज्या प्राणाला वाहून आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवतात आणि प्राणशक्तीच आपल्या शरीराला जिवंत ठेवत असते. प्राण म्हणजे आपलं अस्तित्व आणि प्राणाचाच विस्तार करण्यासाठी आपण प्राणायाम करायचा असतो. आया म्हणजे विस्तार. तर शरीरातल्या विविध ठिकाणी हा प्राण असल्यामुळे त्याची गती, त्याचा विस्तार हा वाढवण्यासाठी, संत करण्यासाठी, सूक्ष्म करण्यासाठी प्राणायामाचे विविध प्रकार असतात, जेणेकरून शरीरामध्ये प्राण सगळ्या ठिकाणी वाहेल. आता तुम्ही पाहिले साचलेलं पाणी असतं ते ऊर्जा निर्माण करत नाही. ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी तिथे चाक फिरत राहायला लागतं, त्याने ऊर्जा निर्माण होते. तसंच शरीरामध्ये प्राण हा एक प्रमाणे वाहतोय, तो सुरू आहे,
पण हाच श्वासोश्वास याला जेव्हा आपण गती देतो तेव्हा तेच जसं चाक फिरतं त्याप्रमाणे श्वासाची ही गती आपल्या शरीरामध्ये प्राण जास्त प्रमाणात वाहून नेते आणि शरीरातल्या विविध भागांपर्यंत पोहोचवते, जेणेकरून मेंदू, हृदय, आपली फुफ्फुसं, आपल्या पोटाचा भाग, आपल्या कण्याचा भाग, हे सगळे भाग आहेत या ठिकाणी जे काही रक्ताभिसरण सुरू आहे तिथे पेशी जिवंत आहेत, त्या पेशींना आरोग्य आहे. जसं आरोग्य, हृदयाचं आरोग्य, हे सगळं प्राणाच्या आरोग्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे प्राणाची गती, प्राणाची सूक्ष्मता, प्राणाची दीर्घता जेवढी तुम्ही वाढवाल तेवढंच आपल्या अवयवांचं आयुष्य वाढत असतं, हे लक्षात ठेवा. नाडी शुद्धी होणं महत्वाचं आहे. जेव्हा या नाड्या अशुद्ध असतात तेव्हा शरीरामध्ये रोग निर्माण होतात. पॅरालिसिस हा तिथेच आहे, संपूर्ण शरीर इथेच आहे, पण तरी सुद्धा या शरीराच्या भागाला हलवता का येत नाही? कारण तिथे उपस्थित असणाऱ्या नाड्या आहेत, तिथून प्राणशक्ती वाहत नसते आणि ही प्राणशक्ती जेव्हा वाहते तेव्हा हाच भाग, हेच शरीर हलकं होतं, ऍक्टिव्ह होतं आणि आपण सगळ्या रोगांपासून मुक्त राहतो. तर अशा प्रकारे हा नाडी शुद्धी प्राणायामाचा पहिला प्रकार आहे, तो तुम्ही नक्की सरावात आणा. ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी याचा उपयोग होईल. हॉर्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड, पिरियड्सचे त्रास जाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, कारण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो, त्यामुळे अशुद्धी शरीरातून निघून जाते. डायजेशन संबंधित विकार असतील तरी तुम्हाला याचा उपयोग होईल. रात्री तुम्हाला झोप लागत नसेल तर शांतपणे 10 मिनिट जरी तुम्ही नाडी शोधन केलं तरी सुद्धा डोळे बंद करून शांत झोप तुम्हाला, गाढ झोप तुम्हाला मिळू शकते. तर अनिद्रेसाठी सुद्धा हा प्राणायाम तुम्हाला उपयोगी ठरतो. धन्यवाद.